त्याच्यानंतर पुन्हा द्विआचमन करायचे आहे. ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. पुन्हा केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः, विष्णवे नमः. प्रणव से परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे विनियोगः. द्विराचमन असो किंवा एकदा आचमन असो, आचमन केल्यावरती प्राणायाम करणं अनिवार्य आहे, तो केला पाहिजे. आता आपल्या शरीरातले जे काय अस्थिगत, चर्मगत, रक्तगत, जे काय रुधिरागत, जे काय दोष असतील त्याच्या निरसनार्थ डाव्या हातामध्ये एक पाणी भरून घ्यायचं, ते झाकायचं. ओम त्रिपदा दिव मुमुचना स्विन्नासनातो मला दिव ऊतम पवित्रेण वाच्यमापशंदंतु मनसा. त्या पाण्यावरती उच्छ्वास टाकायचा. उच्छ्वास टाकताना अशी भावना करायची की आपल्या शरीरातले हे सगळे चर्मगत, रुधिरागत, अस्थिगत जे दोष आहेत ते आपण बाहेर टाकतो आणि ते पाण्यावरती टाकतो आणि ते संस्कारित पाणी आपण जमिनीवरती झटकून देतो. यानंतर पुन्हा शरीर शुद्धार्थ एकदा आचमन करायचं आहे. केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः, विष्णवे नमः. प्रणव से परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे विनियोगः. यानंतर महत्वाचा भाग आहे तो अर्घ्य प्रदान. अर्घ्य प्रदानाच्या वेळेला दोन गोष्टी करता येतात. उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि आपण गायत्री मंत्र म्हणून डाव्या उजवी नाकपुडी, उजवा डोळा, उजवा कानाची पाळी त्याच्यात बुडवायची आणि त्याने अर्घ्य द्यायचा. असं शुक्ल यजुर्वेदांचं कर्म आहे. हाताची बोटं अर्घ्य सोडताना पूर्णपणे सुट्टी पाहिजेत असं शुक्ल यजुर्वेदांचं आहे. ऋग्वेदांचं तसं नाही आहे, ते सरळ असे देऊ शकतात. आपण अशा प्रकारच्या झरणीचा सुद्धा उपयोग करू शकतो. या ठिकाणी झरणी आहे, या झरणीला चोच आहे, हिचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. त्याप्रमाणे बघा कसं करतोय आपण. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सूर्यनारायणमिदमर्घ्यं दत्तं न मम. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सूर्यनारायणमिदमर्घ्यं दत्तं न मम. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्यनारायणमिदमर्घ्यं दत्तं न मम. आपल्याला जर संध्याला उशीर झाला असेल, म्हणजे आपण संध्या करतो त्याच्या आधी जर सूर्याचा उदय झाला असेल तर प्रायश्चित्त म्हणून आणखीन एक अर्घ्य द्यायला पाहिजे. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हे झाल्यानंतर आपण उभं राहून उंजळीत पाणी घ्यायचं. ओम असावादित्य ब्रह्म असं करून स्वतः उभं राहून उंजळ सोडायची आणि स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करायची. याला पृथ्वी प्रदक्षिणेचं मोर लक्षात ठेवा. ओम विश्वत चक्षुरुत विश्वतो मुखो विश्वतो बाहुरुत विश्वतस्पात संबाहुभ्यां धमति संपतत्रैर्द्याव भूमी जनयन् देव एकः. यानंतर द्विराचमन करायचं. का बरं द्विराचमन करायचं ते थोडक्यात सांगतो. गोविंदाय नमः, केशवाय, नारायण माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, प्रणव से परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदा. आपण जेव्हा अर्घ्य देतो त्यावेळेला सूर्याला जे त्रास द्यायला राक्षस योनीतल्या गण येतात त्यांचा संहार होतो. परंतु ते सुद्धा ब्रह्मदेवापासूनच उत्पन्न झाले असल्या कारणामुळे ब्रह्मे हत्येचं पाप लागतं. त्याच्या निरसनार्थ म्हणून आपण ही पृथ्वी प्रदक्षिणा करायची आहे आणि द्विराचमन करायची आहे. आता सूर्योपस्थान, सूर्य उगवला आहे त्याचं आपण अभिवंदन करतो. ओम उद्वयं तमसः परिस्वा पश्यन्तमुत्तरं देवं देवत्रा सूर्यमगन्मज्योतिरुत्तमम् उदचञ्जात वेदसं देवं अन्तिकेतवाः ऋषि विश्वाय सूर्यम् ओम जेना पावक चक्षसा भुरण्यन्तञ्जना अनु त्वं वरुण पश्यसि. ओम पश्येम शरदा शतं जीवेम शरदा शतं शृणुयाम शरदा
शतं भूयश्च शरणशतात् ओम तेजोसी शुक्रमस्य मृतमसी धामनामासी प्रियं देवानामनाधृष्टदेवयजनमसी गायत्र्यस्येकपदी द्विपदी त्रिपदी चतुष्पद्यसी नहीं पद्यसे नमस्ते तुर्याय दर्शकाय पदाय पदोरजसे सावधोम। नमस्कार करायचा। यानंतर महत्वाचा आहे तो गायत्रीचा जप। ओम मम उपात दुरितक्षद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम गायत्री मंत्र जपंचमाम करिष्ये। आता हा संकल्प सोडताना आपल्याकडे कसा वेळ त्याच्यावरती अवलंबून आहे। कमीत कमी 10 तरी जप करावाच, पण तो अतिशय निकृष्ट मार्ग आहे। 28 हा व्यवस्थितरित्या केला पाहिजे, कमीत कमी 28 केलाच पाहिजे। जर व्यवस्थित सुट्टीचा दिवस असेल तर त्या दिवशी 108 तरी केलाच पाहिजे। आणि जे नेहमीचे गायत्री उपासक आहेत ते 1001 किंवा 1201 इतका जप तर नक्की करतात। त्याप्रमाणे आपण जप करायचा आहे। हा जप करताना आपल्याला समजा 28 करायचा तर तो मोजायचा कसा, तर इथपासून म्हणजे अनामिकेच्या मधल्या पेरापासून सुरुवात करायची। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पुन्हा 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 आणि 28 त्या ठिकाणी ते बोट ठेवून तसा 28 तरी जप झाला पाहिजे। जप करताना शक्यतो गायत्रीची ही तिन्ही भागात तो विभागलेला आहे। ती सुट्टी म्हणण्याकरता काही जण त्याच्यात ओमचा प्रयोग करतात। म्हणजे तो गायत्री म्हणताना ओम भूर्भुवः स्वहा, ओम भूर्भुवः स्वहा या त्याच्या व्याहृती आहेत, लक्षात घ्या। ओम तत्सवितुर्वरेण्यम ओम भर्गो देवस्य धीमहि ओम धियो यो न प्रचोदयात ओम, असा पंच ओम असा युक्त गायत्री पण करतांची पद्धत आहे। हा गायत्री जप केल्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचे। देवा गातु विदो गातु विद्वा गातुमित मनसस्पत इमं देवयज्ञश्च स्वाहा माते धाः अनेन यथाशक्ती गायत्री जपाख्येन कर्मणा भगवान श्री सूर्यनारायण प्रियतां नमः असं म्हणून पाणी सोडायचं। पाणी सोडल्यानंतर देवीला निरोप द्यायचा गायत्री देवीला। उत्तमे शिखरे जाते भूम्यां पर्वतमूर्धनि ब्राह्मणेभ्योऽप्यनुज्ञाता गच्छ देवी यथा सुखम संध्यायै नमः सावित्र्यै नमः सरस्वत्यै नमः। आता इकडे पूर्व दिशा आहे। प्राच्ये दिशे इंद्राय नमः अग्नये दिशे अग्नये नमः दक्षिणाये दिशे यमाय नमः नैऋत्ये दिशे नीरतये नमः पश्चिमाये दिशे वरुणाय नमः वायव्ये दिशे वायवे नमः उदीच्ये दिशे सोमाय नमः ईशान्ये दिशे ईश्वराय नमः ऊर्ध्वाये दिशे ब्रह्मणे नमः अधस्थाये दिशे अनंताय नमः। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति। पुन्हा आचमन करायचं। केशवाय नमः नारायणाय नमः स्वाहा माधवाय नमः स्वाहा गोविंदाय नमः प्रणव ब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे विनियोगाः। आता आपण कोण आहोत, आपलं कुळ वंश काय आहे तो इथे सांगायचा आहे। गोत्र काय आपलं। आता समजा माझा काश्यप गोत्र आहे, या गोत्राचे प्रवर किती कोणते काय काश्यप